आंदोलन करतो। त्याचबरोबर कांद्याचा एक भाव, दुसरीकडे महागाई, पण शेतकऱ्याच्या पत्रात तर काहीच पडत नाही। मंत्री म्हणतात युरिया मिळणार नाही, तुम्ही बघा काय करायचंय ते। मला सांगा, हे प्रश्न सुटणार कसे? अन्नधान्याचा प्रश्न कशाचाही सोंग घेता येतो, पैशाचा आणि अन्नधान्याचा सोंग घेता येत नाही। ताई, आज तुमच्या पक्षाची पंप हे बंद पडले, मुंबईमध्ये पेट्रोल पंप मला आश्चर्य वाटतच नाही, हे अपेक्षितच होतं आम्हाला। आम्ही सातत्याने हे बोलत होतो आणि मागच्याच आठवड्यामध्ये माननीय भुजबळ साहेब आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या दोघांची दोन वेगळी स्टेटमेंट। माननीय मुख्यमंत्री म्हणाले काही काळजी करू नका, आपल्याकडे पेट्रोल डिझेल आहे, आम्ही विश्वास ठेवला। आणि भुजबळ साहेब म्हणाले की 30 दिवसाचा आहे, काटकसरीने वापरा। काय अर्थ काढायचा आम्ही याचा? काय नियोजन केलंय? केंद्र सरकारमध्ये राहुल गांधीजी वारंवार ही गोष्ट गेले 6 महिने मांडताय, पूर्ण इंडिया अलायन्स मांडते। काय करतंय सरकार या बाबतीमध्ये? खरं का बोलत नाहीये सरकार आणि कधी बोलणार आहे सरकार खरं? ताई, आज तुमच्या पक्षाची महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आहे, तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मैदानात उतरणार आहेत का? कारण की एकीकडे महायुतीमध्ये त्यांच्यामध्ये देखील जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असला। हे इलेक्शन आमच्यासाठी महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने आज देशासमोर आणि राज्यासमोर जी मोठी आव्हानं आहेत, मग महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, ह्याच्याबद्दलही आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत। कारण का इलेक्शन येतील आणि जातील, पण आज सामान्य माणूस जो टॅक्स भरतो, जो इमानदार आहे, त्यांनी कसं जगायचं तुम्ही मला सांगा ना। घरी जाऊन भाज्याचे भाव विचारा। बटाटा, एकीकडे कांद्याला भाव शेतकऱ्याला मिळत नाही आणि जो गिराईक आहे त्याला तो परवडत नाही। मग हे मधले बिचौलिया हा शब्द भारतीय जनता पक्षानेच काढला होता ना जेव्हा आमचं सरकार होतं। मग मधला बिचौलिया कोण आहे आणि त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्ष आणि सरकार काय करणार आहे ह्याचं उत्तर देण्याची वेळ आलेली आहे। सकाळी जेव्हा प्रतिक्रिया घेतल्या सर्वसामान्यांच्या, त्यांनी देखील असं सांगितलं एकीकडे दरवाढ होतात पण आमच्या पगारामध्ये वाढ होत नाहीये। कसं पाहताय याकडे? हे सगळं आम्ही गेले 6 महिने आमच्या सगळ्यांची पार्लमेंट मधली भाषणं काढून पहा। संसदेत हे होणारे आम्ही वारंवार केंद्र सरकारला, आमची तर सरकारवर काम करायची तयारी होती की हा देशा आणि राज्यासमोर आव्हाने, तुम्ही माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा। हे मी तेव्हाही बोलले, आत्ताही मगाशी बोलले आणि परत मी रिपीट करते की हा नॅशनल क्रायसिस चाललेला आहे, ह्याच्यात फार गांभीर्याने हे सगळं लक्ष घालणं गरजेचं आहे। कॉर्पोरेशन या सगळ्यांना आपण पाहिलं की केला जात होता। आता हा स्टँड चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळतोय। एका मंत्र्यांचे ओवेसी मागच्या 4 दिवसांपासून कोल्हापुरात आहेत आणि ते बिनविरोध निवडणूक करण्यासाठी समोर त्यांना अर्ज भरून येत नाहीत, अशा पद्धतीचा गंभीर आरोप अभिनेते विजय पाटील यांनी केला आहे। बघा, ही लोकशाही आणि दडपशाही, आम्ही लोकशाहीसाठी लढणारे लोक आहोत आणि दडपशाही बद्दल सातत्याने कृतीमधून दिसतंय की भारत आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये दडपशाहीची भावना, भूमिका आणि वागणं हे वारंवार दिसतं। त्याचाच हा एक भाग आहे। मला काय आश्चर्य